खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगेशकर रुग्णालय प्रकरणी ससून अहवालावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी रिपोर्टचा निषेध करते असंही त्या म्हणाल्या. ते जे अधिकारी आहेत त्यांना कालच कॉन्टॅक्ट केलेला आहे. ते सगळी माहिती काढून मी रिपोर्ट यायची वाट बघते. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही चुकीची घटना जर होत असेल तर त्याच्याबद्दल कुणाचंही सरकार असो, कुठलाही पक्ष असो, 0 टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम हा असला पाहिजे आणि सत्य जे आहे ते बाहेर आलं पाहिजे. याचं कारण असं की जितेंद्र आव्हाडांनी काल एक ट्विट केलं, एक महिलेबद्दल माहिती आली. अतिशय म्हणजे आपण बघू नये किंवा माझी खरं तर माध्यमांना विनम्र विनंती आहे की आमच्या बरोबर तर माझी मुलं लहान नाही आहेत, पण अनेक घरांमध्ये लहान मुलं असतात. ते फोटो माझी मुलं लहान असतील तर माझी अजिबात इच्छा नाही माझ्या मुलांनी ती पाहावी की अमानुष पद्धतीने एका महिलेला मारहाण झाली. दिवसभरात बातमी एका पद्धतीने चालली आणि संध्याकाळी त्या बातमीत एक स्ट्रेंज टर्न आला आणि आरोप प्रत्यारोप वेगळेच झाले. तर एक महिला तिच्यावर इतका अमानुषपणे तिला मारण्यात आलं, त्याची एक पॉलिटिकल स्टोरी होणं ही किती दुर्दैवी आहे मला सांग. त्याच्यामुळे कुठलंही राजकारण या गोष्टीत येऊ नये. जे खरं आहे, जे सत्य आहे ते जबाबदारीने पोलिसांनी ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स घेऊनच सांगितलं पाहिजे. मला असं वाटतं अशा गोष्टींमध्ये अफवा किंवा कुठलेही स्टेटमेंट्स ज्याच्यातून काही आणखीन काही चुकीचं महाराष्ट्रात होईल आणि त्याच्यात खत पाणी टाकायचं काम कोणीही करू नये. ना विरोधक आम्ही करणारच नाही, पण सत्तेतल्याही लोकांनी उगाच विरोधकांवरही आरोप करू नये. महाराष्ट्र शांततेने व्हावा. महाराष्ट्र आज अडचणीत आहे. महाराष्ट्र सरकारमधले नवीन आलेले ॲडवायझर त्यांनीच कबूल केलेलं आहे की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. त्यांची स्टेटमेंट्स तुम्हीही कव्हर केले, प्रिंट मीडियानेही कव्हर केले. त्यामुळे आज महाराष्ट्रापुढे सगळ्यात मोठं आव्हान हे आर्थिक आव्हान आहे. आणि अनेक राज्यांमध्ये ज्याच्याबद्दल मी अनेक वेळा बोलले, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट आणि बजेट मॅनेजमेंट या गोष्टीत अनेक राज्यांनी चांगली कामं केलेली आहेत. पण गेल्या काही दिवसात आपण सातत्याने बघतोय की महाराष्ट्राचा नंबर जलजीवन मिशन असेल किंवा इन्व्हेस्टमेंट्स असतील किंवा बजेट मॅनेजमेंट असेल, ह्याच्यात फारसा पहिल्या 5-10 मध्ये महाराष्ट्र दिसत नाही. काल तर एक रिपोर्ट आलेला आहे, त्याच्यात पहिल्या 10 म्हणजे विकसित राज्यांमध्ये पहिली 5 जी राज्य आहेत ती डबल इंजिन पण वाली नाही आहे, ती सिंगल इंजिन वाली. त्याच्यामुळे मला कौतुकी वाटतं की हे डबल इंजिन सरकार झालं तरच विकास होतो वगैरे, या भ्रमातून मला असं वाटतं हा रिपोर्ट केंद्र सरकारचाच आहे, आमचा नाहीये कोणाचा. त्याच्यामुळे प्रशासन इलेक्शन होतच राहतील, पण इलेक्शनमध्ये एवढा मोठा मॅन्डेट मिळाल्यानंतर एक स्थिर सरकार, एक प्रोग्रेसिव्ह सरकार हे महाराष्ट्राला देणं अपेक्षित होतं. दुर्दैवाने गेल्या 100 दिवसात याच्यात फारशी क्रांती झालेली दुर्दैवाने अतिशय जड अंतःकरणाने मी म्हणते की महाराष्ट्रात होत नाही. ससूनचा अहवाल आलाय, त्याच्यामध्ये दीनानाथ आणि डॉक्टर गैससांना वाचवण्याचं क्लीन चिट मिळालंय. काय सांगू, म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये की असा काही रिपोर्ट येऊ शकतो. आणि मी खरं तर प्रशांत दादांचे मनपूर्वक सहकारी म्हणून नाही, पण एक माणुसकी म्हणून त्यांचे जाहीर आभार मानते की त्यांनी कोर्टात जायचा निर्णय घेतलेला आहे. मी त्या रिपोर्टचा निषेध करते. मला विचारात हे बोलू नये, खरं मला शोभत नाही हे बोलणं, पण मला असं वाटतंय हे जाळून टाकायचं. ऍक्च्युअली म्हणजे कुणाच्या तरी घरातली लेक गेलीये, त्या मुलांची आई गेलीये, कुणाची बायको गेलीये, कुणाची वहिनी गेलीये. इतका हे सरकारचा रिपोर्ट असा येऊ शकतो, इतका चुकीचा. आम्ही त्या घरी जाऊन आलेलो आहे, तुम्हीही सगळे जाऊन आले. म्हणजे मला शॉकिंग आहे की किती असंवेदनशीलपणा एखाद्या महिलेबद्दल या राज्यात होऊ शकतो. हे धक्कादायक आहे. पुणे पोलिसांनी जे पत्र लिहिले, पुणे पोलिसांनी काही मुद्दे स्पष्टीकरण मागितले की बाबा या मुद्द्यांवर आम्हाला समितीकडून चौकशी आहे. मेडिकल नेग्लिजन्स अलंकार पोलीस स्टेशनच्या चौकशीत जाणवला होता. पहिलीची प्राथमिक तपास झाला, सीसीटीव्ही मध्ये महिलेला बसवलं, पण त्या मुद्द्यांवर आम्हाला काही भाष्य केलं नाही. त्या दुसऱ्या 3 आम्ही तो अहवाल मानत नाही. मला असं वाटतं त्याला कचऱ्याच्या डब्यात तर नाही, त्याला जाळूनच टाकला पाहिजे. तो श्रेडर मध्ये कागद टाकला पाहिजे. आणि जी कोर्टात केस
आज प्रशांत दादा जगताप लढतायत, त्याच्या मागे आम्ही ताकदीने सगळे उभे राहणार आहोत आणि जोपर्यंत त्या माऊलीला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण का ती या महाराष्ट्राची लेक आहे, मुलांची आई आहे, कुणाची तरी बायको मुलगी वहिनी आहे. हे सरकार विसरलं असेल, आम्ही माणुसकी विसरलेलो नाही. नाही मात्र याच्यामुळे ट्विस्ट असं आहे, राज्याची आरोग्य संचालकांची समिती म्हणते प्राथमिक दृश्य आहे. 5.5 तास तुम्ही घेतलं, 10 लाख रुपयांचं डिपॉझिट मागितलं, ससूनच्या आवाजामध्ये नमूद नाही. म्हणजे राज्याच्या आरोग्य यंत्रणा अशा पद्धतीचा रिपोर्ट घेते आणि त्यांच्यातच हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारला पाहिजे, हा तुम्ही सरकारला विचारला पाहिजे. आम्हाला या रिपोर्टवर विश्वासच नाही, त्याच्यामुळे आम्ही हा सिरियसली घेत नाही. आम्ही डायरेक्ट कोर्टात गेलेलो आहे, त्याच्यामुळे आम्ही आमचा वेळ यांच्या कॉन्ट्रडिक्शन मध्ये घालवणार नाही. कारण का आम्हाला त्या महिलेला न्याय द्यायचा. याचं कारण असं, आमच्या एका बहिणीची हत्या झाली आहे या राज्यात, आम्ही आमच्या दुसऱ्या लेकीची किंवा बहिणीची हत्या होऊ देणार नाही. मंगेशकर आणि हॉस्पिटलला डॉक्टरांना वाचवलं जातं असं वाटतं का? हे ऑब्विसच आहे ना, तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. एवढा कॉन्फ्लिक्टिंग रिपोर्ट आलाय, प्रशांत दादांना कोर्टात का जावं लागतंय? कारण का आम्हाला न्याय मिळत नाहीये. आता सामान्य माणसाला सरकार जर न्याय नसेल देत तर आम्हाला कोर्टाची पायरी चढल्याशिवाय दुसरा काही मार्गच नाहीये. आणि आम्ही सगळे वर्बिटम फॅमिलीला भेटून आलेलो आहे, आम्ही डॉक्युमेंट्स पाहिलेले आहेत. सरकारला त्यांच्या रिपोर्ट मधून कुणाला प्रोटेक्ट करायचा असेल तर तो सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू, पण या लेकीची हत्या ज्यांनी केली त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. प्रशांतदादांनी तर ससून प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. डीन असतील, अधीक्षक असतील, त्यांना आरोपी केला असं देखील होतं. अर्थातच तुम्ही जर खोटे रिपोर्ट करायला लागल्या देशामध्ये, हा देश कुणाच्या मनमानीने चालत नाही, संविधानाने चालतो आणि सत्याने चालतो. सत्यमेव जयते आणि विजय नेहमी सत्याचाच होतो. कधी वेळा उशीर लागतो पण सत्याचाच होतो. मुख्यमंत्री असं म्हणाले होते की 3 दिवसामध्ये याबाबतचा कारवाई आहे ती आम्ही करू, पण आज 20 दिवस झालेले आहेत. कोणती ठोस कारवाई आहे ती कुठेही झालेली दिसत नाहीये. दिसेल कुटुंबीय हतबल झालेला आहे की एकीकडे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जाते आणि त्यांच्या बाजूनं सरकारच्या बाजूनं कुणीही बोलताना दिसत. प्रत्येक वेळी सरकार लागत नाही, आम्ही सक्षम आहोत आणि मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. मीडिया ताकदीने सत्याच्या बाजूने उभा आहे आणि आम्ही सगळे माणुसकी, याच्यात कुठलाही पक्षाचा विषयच नाही. माणुसकीच्या नात्याने आपल्याला ही लढाई लढायची आहे. त्याच्यामुळे सरकारने कुठलाही निर्णय घेतला तर सत्य जे आहे ते सरकार लपवू शकत नाही. 5 तास ती महिला तिथे होती का? होती. तिला ब्लिडिंग होत होतं का? होतं. माणुसकीच्या नात्याने तिला टेबलवर घेऊन तिला ड्रीप लावून जे काय आहे ते करायला हवं होतं का? तर हवं होतं. 10 लाख रुपये मागणं योग्य होतं का? अर्थातच नाही. त्यामुळे ह्या गोष्टी एकदा समोर आल्यानंतर बाकीचा विषय राहतच नाही. आणि मी एकटी नाही, प्रशांत दादा एकटे नाही, तुम्ही सगळे त्यांच्या घरी जाऊन आलाय, तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स पाहिलेले आहेत. त्यामुळे धक्कादायक आहे की इतकं असंवेदनशील सरकार, एका महाराष्ट्राची लेकीची हत्या होते आणि त्या हत्यारांच्या बाजूने हे सरकार उभं राहतंय, हे धक्कादायक आहे आणि अतिशय दुर्दैवी आणि अस्वस्थ करणार. ताई, राज्यामध्ये तुम्ही म्हणले आर्थिक प्रश्न, त्याच्यापेक्षा मोठा प्रश्न सध्या पाणी टंचाईचा आहे. यवतमाळमध्ये जर आपण बघितलं तर तिथे अक्षरशः विहिरी मध्ये वापरली जातात. तुमच्या माहितीसाठी सांगते, तर जर महाराष्ट्रातली SSC बोर्ड अतिशय उत्तम आहे तर त्याला तुम्ही डावलून CBSE ऑप्शन द्या. ज्याला CBSE मध्ये जायचंय त्यांनी जावं, ज्याला ICSE जावं त्यांनी जावं. आणि माझा एक प्रश्न आहे, तुम्ही हे गरीब कष्ट करणाऱ्यांच्या मुलांना देणार आणि जी मोठ्या मोठ्या फी भरून त्या मोठ्या फॅन्सी इंटरनॅशनल बोर्ड मध्ये मुलं शिकतात त्यांना हिंदी मराठी कंपल्सरी करणार का? मग सगळ्यांना नियम कायदा करायचा असेल तर सगळ्यांना एक केला पाहिजे. हे असं सोयीप्रमाणे चालणार नाही. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात इम्प्लिमेंट होते त्याच्यात मराठी भाषेचं नुकसान होणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही आणि ही पॉलिसी आम्ही येऊ देणार नाही. हिंदी असावं की नसावी? साहित्य महामंडळाने याला विरोध केला. हिंदी त्यांनी कंपल्सरी केली, म्हणजे 3 लँग्वेज, हिंदी मराठी इंग्लिश, त्यात 2 लँग्वेजेस मुलांना बर्डन होतं, त्यात 3री लँग्वेज आणून मराठी भाषा ही मेन असली, ही आपली माय बोली आहे, आपली आई आहे. मराठी भाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि नंतर त्याला कुठल्या 2-3 भाषा घ्यायच्या आहेत ते ऑप्शनल आई वडिलांना द्या, आई वडिलांना ठरवू दे ना. आता मी ठरवीन माझ्या मुलांना दुसरी, तुम्ही तुमच्या मुलांचं ठरवा, पण कंपल्सरी करणं हे योग्य नाही. महाराष्ट्रातली मातृभाषा ही मराठी आहे आणि तीच पहिली भाषा या राज्यात असली पाहिजे, ही आमची आग्रहाची भूमिका राहील.
बाकीच्या किती 5 कशाला 10 भाषा शिका, आम्हाला काही विरोध नाही. तुम्हाला इच्छा असेल पाहिजे तेवढ्या भाषा शिका, आनंद आहे, पण कंपल्सरी करणं हे योग्य नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने देखील याचा विरोध केला आहे हिंदी सक्तीसाठी. ते म्हणतात की मराठीलाच प्राधान्य द्यायला पाहिजे. अर्थातच मधुबाईंचं स्टेटमेंट बघितलं मी काल, आणि प्रत्येक राज्यात ते केलं पाहिजे. आपल्या राज्याचा एकट्याचा विषय नाही, प्रत्येक राज्याच्या असतात. आता मला असं वाटतं की स्टॅलिन जी जे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सगळ्यात पहिला विरोध याला केला. म्हणजे एवढा गदारोळ पार्लमेंटमध्ये झाला आणि तेव्हा सगळे म्हणत होते अरे यांचं राजकारण चाललंय. आता ती गदा जी ज्याच्यासाठी स्टॅलिनजी लढले ती गदा आज महाराष्ट्रावर आली. तमिळ भाषेवर आज मराठी भाषेवर हे अन्याय करायला लागले. ताई, दुसरा विषय की तुमच्या मतदारसंघातील माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करतायत. उद्या त्यांचा एक मेळावा आहे भोरमध्ये. कसं बघताय सगळ्याकडे? हे बघा, ही लोकशाही आहे. आता माझ्यापर्यंत काही आलेलं नाही. संग्राम दादांचं माझं अनेक वेळा बोलणं होतं. संग्राम दादांनी मला अजून काही हे सांगितलेलं नाहीये की ती कुठल्या काही पक्ष बदल वगैरे करतायत. त्यांचा काय निर्णय येतोय हे स्पेक्युलेशन आणि प्रश्नचिन्ह तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहते. त्यामुळे प्रश्नचिन्हावर कॉमेंट करणं हे योग्य होणार नाही. माझे स्वतःचे आणि संग्रामदादांचे अनेक वर्षाचे अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि सगळ्या इलेक्शन्सला, लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही ताकदीने एकमेकाचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ते महाविकास आघाडी बरोबरच राहतील. त्यांच्या मेळाव्यात काय ठरेल हे आपल्याला उद्या कळेलच. त्याच्यामुळे एवढा अविश्वास संग्राम दादांवर का दाखवावा? तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना? कारण त्यांना तिकडे ओढलं जाते सातत्याने, नंतर ती आपली कोणी करण्यासाठीच होत. माझा स्वभाव, मी फारसा कुणाला कधीच सल्ला देत नाही. त्याच्यामुळे संग्राम दादा एक खूप अनुभवी नेते आहेत आणि त्यांनी 3 वेळा MLA राहून अतिशय उत्तम काम बोरवेल्ला आणि मुळशीमध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे ते जो निर्णय घेतील तो बोरवेल्ला मुळशीसाठी योग्य घेतील एवढा माझा त्यांच्यावर विश्वास. बारामती लोकसभा जिंकण्याचा सगळं नियोजन सगळं तेच करत होतं. भाजप या सगळ्या निमित्ताने करताना पाहायला मिळतं. त्याच्यात गैर काय? इलेक्शन प्रत्येक जण जिंकण्यासाठी ताकदीने लढतं ना. त्याच्यात जर ते बारामतीसाठी असं करत असतील तर त्याच्यात गैर काय? तुमचं काउंटर उत्तर काय असेल? कशाला? एक आमदार पुढे चालले. ठीक आहे ना. आता मागच्या वेळेस अशी किती होती? आज मागच्या लोकसभेला माझ्या बाजूनी संग्राम दादा एकटेच होते, बाकी सगळे संजय जगताप इलेक्शनच्या आधी दुर्दैवाने आता ते नाही, 2 वर्सेस 4 होता. आता बघूया पुढे काय होतं. समय मग बहुत बडी मनेश्वरचं काम चालू झालंय. दादा म्हणजे होते की लगेच तातडीचं काम. आता ती वर्क ऑर्डर वगैरे प्रोसेस सुरू झाली. कालच मी खरं तर कलेक्टरची मी काल बोलली त्याच्याबद्दल. वर्क ऑर्डर वगैरे ते सगळं. स्थानिक आमदार म्हणले 25ला उद्घाटन करणार. आनंद आहे, मी स्वागत करीन त्याचं. जर 25 तारखेला उद्घाटन केलं स्थानिक आमदारांनी तर मी स्वागत करीन मनापासून त्याचं. दुसरा अमित शहा परवा तटकरेंकडे येऊन गेले, हेलिपॅड बनवलं तिथं, ते शासकीय खर्चातून बनवलं असं अंजली दमानींनी ट्विट केलेलं आहे. म्हणजे खरं तर तो घरगुती कौटुंबिक दौरा होता, तो शासनातून खर्च करणं कितपत योग्य? अंजलीताईंचं ट्विट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं. अंजलीताईंनी जे ट्विट केलं त्याच्यात काही गैर नाही. आणि मी खरं तर सांगू की ट्विट बघितल्यावर मीही जरा नर्वस झाले. कारण का अनेक वेळा आदरणीय पवार साहेब असतील किंवा अनेक आमच्या पक्षाचे असतील, मित्र पक्षाचे नेते अनेक वेळा हेलिकॉप्टरनी फिरतात. त्याच्यामुळे मी म्हणलं अरे बापरे, आपल्याकडून पण अशा काही चुका झालेल्या नाहीयेत का? कारण का अंजलीताईंचं म्हणणं मला पूर्णपणे मान्य आहे की वैयक्तिक गोष्टींसाठी सरकारी खर्च होऊ नये, ते अंजलीताईंचं मला पूर्ण मान्य. आणि त्याच्यामुळे मी खरं तर लगेच पक्षाला फोन केला आणि माहिती काढली की आदरणीय पवार साहेब जेव्हा चॉपर घेतात तेव्हा काय परिस्थिती असते. तेव्हा मला सांगण्यात आलं की इलेक्शन असू दे किंवा नसू दे, आज आदरणीय पवारसाहेब कुठल्याही संविधानिक पदावर नाही, ते फक्त एक खासदार आहे. त्याच्यामुळे खासदाराला तो अधिकार नाही, मंत्र्यांना नाही. बघा, अमितभाई शाह गेले, त्यांची सुरक्षितता, त्यांची सिक्युरिटी ही एक होम मिनिस्टर म्हणून त्याच्यावर मी काही बोलणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांवर पण मी बोलणार नाही, कारण का ते संविधानिक पदावर आहेत, त्यांची सेफ्टी सिक्युरिटी महत्वाची. आता 3-4 कोणासाठी केले मला माहिती नाही, पण आदरणीय पवार साहेबांचं मी सांगू शकते की आदरणीय पवार साहेब जेव्हा हेलिकॉप्टरने जातात तेव्हा तिथला स्थानिक खर्च किंवा जे हेलिपॅडचा खर्च आहे तो सरकार करत नाही, त्याचं आम्हाला बिल येतं, ते पक्ष किंवा आम्ही ते पैसे भरतो, जो नियम आहे या राज्याचा. आणि मला असं वाटतं की हा नियम हा असलाच पाहिजे. त्याच्यामुळे अंजली ताईंनी ज्या सूचना सगळ्यांसाठी ज्या केल्या आहेत, सर आखोपे
अंजलीताई मला पूर्णपणे मान्य आणि प्रांजळपणे मी कबूल करते की तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे. आम्ही सगळ्यांनी जे कोणी हेलिकॉप्टर वापरतात जेव्हा वैयक्तिक कामासाठी वापरतात तेव्हा तो बोजा सरकारवर टाकता कामा नाही. आणि ते कटाक्षाने जे संविधान नाही पदावर नाही त्यांनी हे पाळलेच पाहिजेत. आणि आदरणीय पवारसाहेबांची आम्ही सगळी बिलं काढून बघितली काल आणि अनेक नेत्यांची आमच्याकडची मी काँग्रेसची पण चेक केलं. काँग्रेसवाले पण म्हणले आम्ही स्वतःच्या खर्चाने करतो. जेव्हा राहुलजी येतात त्यांचे पक्षाचे अध्यक्ष वगैरे कधी वापरतात तेव्हा त्या सगळ्याचे पैसे. त्याच्यामुळे ह्या राज्याचा नियम कायदा हे सांगतो की प्रायव्हेट माणूस असेल किंवा संविधानिक पदावर जी व्यक्ती नसेल त्याच्या हेलिकॉप्टर लँडिंगचा आणि मेंटेन जे काय खर्च येतो तो त्या व्यक्तीने द्यायचा असतो. हा नियम आहे या राज्याचा. मराठीत आलं का सगळं? No, what happened indeed is extraordinarily painful, and what is even more painful is that there was a story in the morning in the first half, and there was a sudden twist in the story by evening. I would urge the government that let's leave politics aside. Let's not get into a slinging match. It's so unfortunate that the crime against women and good people of Beed just doesn't seem to stop. Government needs to step in urgently and stop this crime in Beed, which I can't understand why it is not stopping. माळमध्ये जर आपण बघितलं तर तिथे अक्षरशः विहिरीत 20-20 महिला खाली उतरत आहेत एक एक हंडा पाणी घेण्यासाठी. 12 वर्षाच्या मुलीचं त्यामध्ये आत्ताच मृत्यू देखील झालेला आहे नदीमध्ये. कसं बघता याकडे? वर्षानुवर्ष हा प्रश्न अशाच पद्धतीने भेडसावतोय लोकांना. गेल्या 5-7 वर्षात एक केंद्र सरकारचा एक हाय प्रोफाईल प्रोग्राम आहे त्याचं नाव जल जीवन मिशन. मला आठवतंय महाविकास आघाडीचं सरकार असताना मॅच करायचो. 50% सरकार केंद्र देणार आणि 50% महाराष्ट्र सरकार देणार आणि तो प्रोग्राम कंटिन्यू झाला. गेल्या अनेक वर्षात करोडो रुपये त्या जल जीवन मिशन मध्ये खर्च या राज्यांनी केले. आणि तुमच्याच चॅनलवर मी काल पाहिलं की स्टोरी तुम्ही जेव्हा केली तेव्हा जल जीवन मिशनचा उल्लेख तुमच्या स्टोरीमध्ये झालेला आहे. त्या गावामध्ये तिथे त्यांचे पाण्याची टाकी पण झाली आहे आणि तिथे पाईपलाईन पण झाली पण तिथे पाणी नाही. माझा प्रश्न असा आहे जो मी अनेक वेळा महाराष्ट्र नाही केंद्र सरकारला विचारलाय की तुम्ही केंद्रातून पैसे देता महाराष्ट्र सरकारकडे पैसे देतात त्या शेवटच्या माणसापर्यंत जेव्हा तिथला ड्रॉइंग येतं सोर्स बघितला जात जर करोडो रुपये या स्कीम्सवर खर्च झाले तर मग शेवटच्या माणसाला पाणी का मिळत नाहीये. आणि जल जीवन मिशनची पूर्णपणे मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचा व्हाईट पेपर अनेक वेळा सरकारकडे मागितल्या आणि मी स्वतः CR पाटील जे आता माननीय मंत्री आहेत त्यांना विनंती केली आहे आणि त्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊसवर मला एकटीला नाही भारतातल्या सगळ्या खासदारांना कमिटमेंट केली आहे की कुठेही जल जीवन मिशन मध्ये जर चुकीचं काम झालं असेल तर मला सांगा मी तिथे इन्क्वायरी लावेन. आणि बारामती लोकसभा मतदारसंघात त्या रिव्ह्यूची मी वाट बघते कारण का हा पैसा कष्टकऱ्यांचा पैसा आहे. हा कुणाच्या घरची मक्तेदारी नाहीये. जल जीवन मिशन हा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. तो एवढे करोडो रुपये खर्च करून आज जर या महाराष्ट्रातली एक लेक तिथे पडत असेल तिचा जीव जात असेल तिथे वण लोक फिरत असतील तर या मोठ्या फ्लॅगशिप प्रोग्रामचं झालं तरी काय? सरकारवर थेट आरोप करण्यापेक्षा हे सगळे आपण राजकारणी हे प्रश्न वर्ष सुटत नाही. म्हणजे तुमची सत्ता असेल मान्य दुसऱ्याची सत्ता असेल हे प्रश्न सुटताना दिसत नाही. म्हणजे अक्षरशः 12 वर्षाची मुलगी पाण्यात पडून करते मृत्यू देते त्याच्याकडे तुम्ही म्हणजे एकमेकांवर फक्त आरोप होताना दिसतात त्यातून तोडगा काढायला आमची तयारी आहे. जल जीवन मिशनचं कौतुक मी स्वतः अनेक वेळा केलेलं कारण का इंटेंट ऑफ द प्रोग्राम इज व्हेरी गुड. आमचं म्हणणं आहे त्याला मॉनिटरिंग लावा. आमची मॉनिटरिंग करायची तयारी आहे पूर्णपणे. पाण्याचं मॅनेजमेंट आज तुमच्या चॅनलनी कालच स्टोरी केली उजनीच्या धरणात 0% रिझर्व्हवर आलेलं आहे. माझा प्रश्न असा पडतोय की 100% उजनी भरलं होतं हे तुम्हीच दाखवलेलं आहे तुमच्या चॅनलवर. सगळ्यांनी आनंद झाला. सगळे फ्लमिंगोज बघायला गेले बोट रायडिंग करायला गेले सगळ्यांना आनंद झाला. मग असं काय पाण्याच्या मॅनेजमेंट मध्ये झालं की उजनीचं धरण एप्रिल महिन्यामध्ये 0वर आलेलं आहे. याचं उत्तर कधीतरी आपल्याला मागितलं पाहिजे ना. पाण्याच्या मॅनेजमेंट मध्ये काय असं झालंय की यावेळेस उजनीचं धरण इतकं कमी झालेलं आहे. जर पाऊस चांगला झाला यावर्षी तर काय झालंय आपण धरणं आहेत एवढी आपल्याकडे पाण्याच्या जलजीवन मिशन मधून स्कीम झाल्या
मग ह्याच्यासाठी आपण करतोय काय? हा खूप गंभीर विषय आहे. ह्याच्यासाठी मला विचाराल तर मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती केली आहे की महाराष्ट्राची इकॉनॉमिक पोझिशन, महाराष्ट्रात होणारा क्राईम आणि महाराष्ट्राचा हा पाणी प्रश्न, ह्याच्यासाठी एक तुम्ही ऑल पार्टी मीटिंग बोलवा, एक चर्चा करा. इलेक्शन होत राहतील, राज्याची स्थिती आणि सर्वसामान्य मायबाप जनतेच्या दैनंदिन आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी सत्ता असते. तर ती सत्ता मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राने ऑल पार्टी मीटिंग करून सोल्युशन मोड मध्ये काम करण्याची गरज आहे. हिंदी भाषेचं कधी मिळते हा खरंच प्रश्न आहे जे असं क्वेश्चन पासून झालं की त्यावेळेस योग्य वेळेत त्यावेळेस आम्ही घेऊ, मात्र आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतं मिळणार नाही याची आम्हाला खात्री आहे. इतक्या असंवेदनशील स्टेटमेंटवर माझं उत्तर एवढंच आहे. मी इतक्या असंवेदनशील लोकांबद्दल कॉमेंट करणं हे मी करणारच नाही, त्यांच्या वयामुळे, त्यांच्या पदामुळे. आणि इतकं असंवेदनशील माझं आयुष्य सगळं मतांवर चालत नाही, माणुसकीवर चालत. आणि आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही सेवा करायलासाठी निवडून येतो या लोकांची. त्याच्यामुळे मला धक्कादायक आहे की इतकं असंवेदनशील स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे आणि मी त्याच्यावर कॉमेंट करणार नाही, एक तर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आर्थिक परिस्थिती हा गंभीर विषय. मी इलेक्शनच्या आधीही ह्याच्याबद्दल बोलत होते, वारंवार बोलत होते. आणि ज्या पद्धतीने आता प्रवीण परदेशीही महाराष्ट्रात आलेले आहेत, त्यांचंही कालचं स्टेटमेंट मी वर्तमानपत्रात वाचलं. त्याच्यामुळे आता अर्थ खात्यात एक एक्सपर्ट म्हणून त्यांना घेतलंय. मला कळत नाही की एक एक्सपर्ट का. माझं म्हणणं आहे की जर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बदलायची असेल तर एक कमिटी महाराष्ट्र सरकारने स्थापन करावी. अहो किती इकॉनॉमिस्ट, महाराज विजय केळकर आपल्या पुण्यात राहतात, अजित रानडे आपल्या पुण्यात राहतात. मी आधीही बोललेले की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॅलेंट हे इकॉनॉमिस्ट आणि फायनान्शियल एक्सपर्ट्स आहेत. अनेक बँकर्स जे मोठे आहेत हे राहतात, मुंबईमध्ये राहतात, पुण्यात राहतात. का नाही महाराष्ट्र सरकार त्यांच्या सगळ्यांच्या एक मोठी कमिटी करत, त्यांचं मार्गदर्शन घेऊन. म्हणजे एक तर स्पष्ट झालं की मी जे सातत्याने आर्थिक परिस्थितीबद्दल बोलत होते हे तर खरं झालं. म्हणजे गेले 6 महिने मी जे बोलत होते ते आज सरकार मान्य करते. बऱ्याच गोष्टी मी इलेक्शनच्या आधी बोललेल्या आता हळूहळू उशिरा का होईना खऱ्या येतात. हिंदी भाषेचा मुद्दा आहे, हिंदीची सक्ती होते. मी काय पट्ट करायचं महाराष्ट्राचं? की मराठी भाषेला हिंदी भाषेपेक्षा गुजराती भाषेपासूनच धोका आहे. तुमच्या पक्षाची नेमकी भूमिका आहे हिंदी भाषेपासून असावी का? मी पहिल्या दिवसापासून माझी भूमिका मांडली होती. जेव्हा ते म्हणाले की CBSE बोर्ड, मी पहिला विरोध केला या राज्यात. जेव्हा शिक्षण मंत्र्यांनी काढला होता मुद्दा की CBSE बोर्ड हे कंपल्सरी होते, त्या दिवशी मी एक ट्विट केलं होतं की माझा याला विरोध याच्या कारण आहे मी स्वतः SSC बोर्डात शिकलेले आणि स्टेट बोर्डचं काय करणार हा माझा पहिला प्रश्न. दुसरा माझा प्रश्न आहे की हे सगळं कुठलं बोर्ड हे 1 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवूया. महाराष्ट्र सरकारचा जो अस्सर रिपोर्ट तुम्ही पाहिला, जो प्रथम नावाची संस्था काढते, जो केंद्र सरकार ही रिफर करतो, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षणाची काय परिस्थिती आहे ही बघता आज अंगणवाड्यांमध्ये बिल्डिंग नाहीये. तुम्हाला आज सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा, शिक्षक भरती असे मोठे प्रॉब्लेम्स असताना तुम्ही SSC बोर्ड टू CBSE बोर्ड एवढा मोठा शिफ्ट करताय. भाषेचा सोडा, मी बेसिक मध्ये आधी उत्तर मला हवंय. भाषेच्या चर्चेवर आपण नंतर येऊया. पहिलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तरी आहे का तुम्हाला? सगळ्या या महाराष्ट्रातल्या मुलांना गणित, भाषा आणि सायन्स हे तरी व्यवस्थित येतंय का? कुठलाही बोर्ड सोड. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की घाई करू नये. हे न्यू एज्युकेशन पॉलिसी ही रेटणं हे चुकीचं आहे. मुलांचं प्रचंड नुकसान होईल. शिक्षकांचीही तयारी झालेली नाहीये. कुठलाही कार्यक्रम हा न्यू, आणि जरी तो बेसिक इंटरव्हिनिंगला केला तर माझं म्हणणं आहे CBSE बोर्ड कशासाठी, SSC बोर्ड का नाही तुम्ही इम्प्रूव्ह करत? स्टेट बोर्डचं काय होणार मग? हा बेसिक मुद्दा आहे. म्हणजे मराठी भाषेचा तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर महाराष्ट्राच्या बोर्डाचं काय? तुम्ही सेंटरचा बोर्ड का घेताय महाराष्ट्राचं चांगलं बोर्ड असताना? मला बाल भारतीचा सार्थ अभिमान आहे. मराठी भाषेचा आहे, बाल भारतीचा आहे. फार लोकांनी कष्ट करून ती अतिशय उत्तम पुस्तकं केलेली आहे जी देशामध्ये वापरली जातात. तुमच्या माहितीसाठी सांगते.
तर जर महाराष्ट्रातली SSC बोर्ड अतिशय बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात असून आतापर्यंत 200च्या वर लघु व्यावसायिकांचे अतिक्रमण मधील प्रतिष्ठान नगर परिषद प्रशासनाने तोडून टाकले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. शहराचे सौंदर्यीकरण आणि रस्ते मोकळे करायचे म्हणून नगर परिषद प्रशासन अतिक्रमण हटाव मोहीम राबवते. शहर सौंदर्यीकरण करायचे अशी प्रतिक्रिया मेहकर नगरचे पालिकेचे मुख्याधिकारी राम कापरे यांनी दिली आहे. मेहकर शहरात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होत आहे. या कारवाईमध्ये आपल्याला शासनाच्या सर्व विभागाचं सहकार्य मिळालेलं आहे. यामध्ये आपण सर्व्हिस रोडमध्ये जे अतिक्रमण आहे ते काढलेले आहे. तसेच काही लोकांच्या बिल्डिंग लाईनमधील अतिक्रमण काढलेलं आहे. तसेच शासकीय जागेवर जे बिल्डिंग लाईनमध्ये येतात, जे नियमानुसार तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही, अशा ठिकाणचं आपण अतिक्रमण काढलेले आहे. हे अतिक्रमण काढल्यानंतर साधारणतः आपण एक त्या सर्व्हिस रोडमध्ये लाईट, रस्ते आणि इतर जे बेसिक ॲम्युनिटीज आहेत ते एक 6 महिन्यात पुरवण्याचा प्रयत्न करू. ते झाल्यानंतर जे काही लोकांचे अतिक्रमण होते किंवा त्यांचा व्यवसाय पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून होता, पण शहर विकासाच्या दृष्टीने ते करणं गरजेचं होतं. त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे असं वाटत असेल त्यांना आपण पर्यायी जागेची किंवा इतर काही शासनाच्या नियमानुसार व्यवस्था करता येईल ते करण्याचा आपण 100% प्रयत्न करू. याद्वारे जे शहर स्वच्छ, सुंदर आणि शहराच्या सौंदर्यीकरणात आणि पायाभूत सुविधात जे भर पडलेले आहे त्यासाठी ज्या सहकार्य केले असे सर्व येथील नेते मंडळी आणि स्थानिक नागरिक तसेच ज्यांचे अतिक्रमण होते त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, त्यांचा मी आभारी आहे. काय आव्हान करणार तुम्ही नागरिकांना? आम्ही नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो, आपण जर शहरातील आता अतिक्रमण काढलं ते काढताना बऱ्याच जणांचे नुकसान झालेलं आहे. ते नुकसान आमच्यासाठीही योग्य नाही आणि आपल्यासाठी योग्य नाही. तर आम्ही तुम्हाला शहरवासियांना ह्या अशा पद्धतीने आवाहन करू इच्छितो की भविष्यात आपण हे अतिक्रमणीय जागेवर कुठलंही बांधकाम करू नये, ज्याद्वारे तुमचं नुकसान होईल. तर आपले नुकसान टाळण्यासाठी व शहराच्या पायाभूत सुविधेला भर घालण्यासाठी आपण शहराला आणि प्रशासनाला सहकार्य करावे. हिंदी सक्तीविरोधात घाटकोपरमधील असल्फा परिसरात मनसेचं मराठमोळा वेश परिधान करून अनोखं आंदोलन सुरू झालंय. आंदोलनात वारकरी आणि लेझिम पथकाचा सहभाग आहे. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मागे ना बघा जरा मागे वा इकडे तिकडे नका उतरू. फाईट कर लेने चालू राहून द्या. तुम्ही या इथे हिंदी भाषेची सक्ती सहन करणार नाही. राजसाहेब ठाकरे यांचा हिंदी भाषेची सक्ती सहन करणार नाही. हिंदी भाषेची सक्ती गोविंद सर मागे प्रेम हिंदी भाषेची सक्ती हिंदी भाषेची सक्ती अमोल भूमके लेकिन ये तो एजुकेशन पॉलिसी है. अब तमिलनाडु में हिंदी सिखाई जा रही है ऑलरेडी. ये शक्ति का हम विरोध करते हैं. साहेब बोलू द्या ना आम्हाला. हिंदी भाषा
भाषेवर सक्ती नाही चालणार, हिंदी भाषेवर नाही चालणार. शक्ती या महाराष्ट्रामध्ये नाही चालणार. तो हिंदी भाषा ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये लोक बोलतायत. घेऊ द्या, मराठी भाषेसाठी आम्हाला केस झाले तर काही फरक पडत नाही, परंतु आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू इथं हिंदी भाषा शिकवली जात नाही. तुम्ही तिथं काय सक्ती आणत नाही. या महाराष्ट्रामध्ये का जिथं ऑलरेडी हिंदी भाषा बोलतायत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये झालेल्या दंगलीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये अतिशय सुनियोजित पद्धतीने दंगल घडवण्याचा प्रयत्न झालाय असंही ते म्हणाले. शिवाय त्यांनी पाणी टंचाई आणि हिंदी भाषा यांसारख्या विषयावर सुद्धा प्रकाश टाकलाय. न्यायालयाच्या निर्णयानंतर तिथल्या लोकांनी स्वतः ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलं आणि ते अतिक्रमण काढण्याची सुरुवातही त्यांनी स्वतः केली. त्याचवेळी ही सगळी जी मंडळी दंगलीमध्ये दिसत आहेत, या मंडळींनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दगडफेक केली, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दंगा तयार केला आणि म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई जी आहे ती करण्यात येते. पाणी टंचाईचा विषय संजय राऊत म्हटले सरकारची अनास्था आहे, त्यामुळे पाणी टंचाई. संजय राऊत यवतमाळमध्ये एका 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू पाणी हे आणताना गेलेला आहे. त्याबरोबर 6 लोकांना चेंज करावी लागते तिथं पाणी काढण्यासाठी आणि तिथं पण अनेक लोकांचा मृत्यू. निश्चितपणे जिथे टंचाई आहे तिथे आपण कलेक्टरला अधिकार दिलेले आहेत. कलेक्टरनी त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करायचा आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीने पाणी पुरवठा करता येईल तो करायचा आहे. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये एप्रिल आणि मे हे 2 महिने असे असतात की ज्या काळामध्ये खूप भागामध्ये पाणी टंचाई तयार होते. प्रत्येक जिल्ह्याचा पाणी टंचाईचा आराखडा आपण तयार करतो. त्या आराखड्यानुसार ज्या ठिकाणी टंचाई होणार आहे त्या ठिकाणच्या उपाययोजना या ठरवायच्या असतात. त्याच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आपण निधी देखील उपलब्ध करून देतो. त्यामुळे अशा प्रकारची घटना जर कुठे होत असेल तर तिथे काय अडचणी आहेत ते आम्ही समजून घेऊ आणि त्यातनं मार्ग काढू. पण ज्या गावामध्ये हे सगळं घडलंय तिथं पंतप्रधानांची जी पाण्याची योजना आहे हर घर जल हर घर नल ह्या झाल्यात, मात्र तिथे बघा आता मला आगा माहिती नाही, पिछा माहिती नाही, कुठे झाला हे माहिती नाही, पण तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण तुम्ही सांगितलं म्हणून थोडं उत्तर देताय ना. मुळामध्ये मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की जिथे कुठे प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण. भगवद्गीतेचा सन्मान हा आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला आहे. युनेस्कोच्या यादीमध्ये भगवद्गीता आणि भरतमुनीच्या नाट्यशास्त्राचा समावेश करण्यात आला. ही भारतासाठी आनंदाची बाब आहे. फार आनंदाची बाब आहे. याचं कारण आहे की भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही आहे. जीवनाचं सत्य सांगणारा विचार हा भगवद्गीतेतनं त्या ठिकाणी प्रतिपादित झालेला आहे. आणि आपलं जे नाट्यशास्त्र आहे हे अतिशय प्राचीन आहे. त्यामुळे त्याला जर युनेस्कोमध्ये जागा मिळत असेल तर आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. डीएमआयसीच्या संदर्भात काही महत्वाचे निर्णय घेतलात आपण आणि ते मराठवाड्याच्या पुढच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे. मराठवाड्यातल्या उद्योजकांनी अशी विनंती केलेली आहे की डीएमआयसी सोबत या ठिकाणी डिफेन्स क्लस्टर करता येईल का, अशा प्रकारचा एक विचार त्यांनी मांडलेला आहे. निश्चितपणे आम्ही तो पडताळून पाहतो आणि तो शक्य असेल तर आम्ही जरूर करू. याच्यावर मी परवा संमेलन मी त्याच्या संदर्भात पहिलेच बोललेलो आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही कंपल्सरी आहे. सर्वांना मराठी भाषा अनिवार्य आहे. मराठी भाषा शिकलीच पाहिजे. त्याच्यासोबत दुसरी कुठली भाषा शिकायची असेल तर ती भाषा शिकता येते. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध आणि इंग्रजीला का नाही. इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठला विचार आहे. त्यामुळे मराठीला जर कोणी विरोध केला तर आम्ही सहन करणार. पश्चिम बंगालमध्ये हिंदूवरील वाढलेल्या अत्याचाराचा निषेध करत विश्व हिंदू परिषदेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन घेऊन पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी व तसेच हिंदूंचे संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. पश्चिम बंगालमधल्या मालदा आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये हिंदू समाजाच्या विरोधामध्ये मुसलमानांनी जो हैदोस मांडला आहे, हिंदूंची घरं, हिंदूची प्रॉपर्टी
हिंदूंच्या महिला, हिंदूंची मुलं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि तिथलं प्रशासन काहीही भूमिका घेताना दिसत नाही आहे. विश्व हिंदू परिषद म्हणून देशभर आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांना निवेदन द्यायचं ठरलं होतं. त्या पद्धतीने आम्ही निवेदन देतो आहोत. निवेदनात राष्ट्रपतींना अशी मागणी केलेली आहे की त्यांनी त्वरित पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं सरकार बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावावी आणि पॅरामिलिटरी फोर्सेसच्या हातामध्ये पश्चिम बंगाल द्यावं आणि तिथल्या हिंदूंना सुरक्षित करावं. अन्यथा देशभर त्याची प्रतिक्रिया उमटू शकते आणि ती खूप मोठी असेल. जय श्रीराम. देशाच्या संसदेमध्ये वक्फ बोर्डच्या बिलाच्या विरोधामध्ये कायदा पास करण्यात आलेला आहे. आमच्या देशामध्ये संविधानानुसार सगळा राज्यकारभार चालतो आणि असं असताना एका विशिष्ट समुदायासाठी वेगळा कायदा आणि एका विशिष्ट समुदायाच्या हाती इलिगल पूर्ण देश सोपवण्याचं जे षडयंत्र आमच्या देशामध्ये मागच्या 75 वर्षापासून रचलं गेलं होतं, ते षडयंत्र देशाच्या हितासाठी म्हणून या सरकारनं उद्ध्वस्त केलं. ते उद्ध्वस्त झालेल्या षडयंत्राच्या विरोधामध्ये जेणेकरून यांना आमचा हा देश पूर्ण गिळंकृत करायचा आहे, या लोकांनी देशामध्ये संसदेच्या विरोधात नंगानाच सुरू केला. हिंदूंचं हत्याकांड सुरू केलं आणि हे हिंदूंचं हत्याकांड पश्चिम बंगालपुरतं आत्ता मर्यादित जरी असलं तरी त्याचे व्यापक परिणाम हिंदूंना संपूर्ण देशात भोगावे लागतील, अशा काही प्रतिक्रिया टी व्हीवर आलेल्या आहेत. राजकीय नेत्यांच्या, जबाबदार राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत. ज्या ज्या ठिकाणी गैर भाजपा सरकार आहे त्या त्या ठिकाणी ते अशा प्रकारे करण्यात येईल, विरोध करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. हे चुकीचं आहे. देशाच्या संसदेत जो कायदा पास होतो तो देशातल्या सगळ्या नागरिकाला मानावाच लागतो नव्हे, तो आपला अधिकार आणि कर्तव्याचा भाग आहे. म्हणून देशातल्या सगळ्याच नागरिकांना सुखासमाधानानं जर जगायचं असेल तर संसदेमध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं त्या संविधानानुसार जे काही कायदे संमत झालेले आहेत ते कायदे आपल्याला मानावेच लागतील आणि त्या कायद्यानुसारच हे राज्य चालेल याची ग्वाही हा हिंदू समाज समस्त देशाला देतोय आणि त्यासाठी संविधानाच्या समर्थनार्थ विश्व हिंदू परिषद आज मैदानामध्ये उतरलेली आहे. नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक कालपासून पुढील एका महिन्यासाठी कोठा येथील मोदी ग्राउंडवर हलवण्यात आले. शहरातील बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम हाती घेतल्यामुळे हा बदल करण्यात आलाय. मात्र स्थलांतरित करण्यात आलेल्या बस स्थानकावर पिण्यासाठी पाणी, बसण्यासाठी खुर्च्या व इतर सोयी सुविधा नसल्याने प्रवासी त्रस्त झालेत. या बस स्थानकावर प्रशासनाने सोयी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली. माझं नाव दिनेश गोविंद राखेवार. हे बस स्टँड इथं मामा चौकात आल्यामुळे मोदी गाडीमध्ये प्रवाशांना खूप त्रास होत आहे. जेणेकरून ऑटो भेटत नाही आणि ऑटोवाले त्यांची मनमानी करत आहे. आवाज रेट सांगत आहेत भाडे घेण्यासाठी. फक्त सरकारला विनंती आहे की या लवकरात लवकर जुन्या बसस्टँडचं काम करून घ्या आणि तिथे बसस्टँड चालू करा. सोय वगैरे काही नाही आहे इथं, बसण्याची सोय नाही, ऊन आहे भरपूर, लेकरं लहान लहान येतात इथं, त्यांना तहान वगैरे लागते, खायची सोय नाही, हॉटेल वगैरे काही नाही आहे इथं. फक्त विनंती आहे सरकारला पाण्याची, बाथरूमची, जेणेकरून महिलांना त्रास होऊ नये, लेडीजला त्रास होऊ नये. पॉलिमायोसिटिसचे निदान झालेल्या केनियातील 15 वर्षीय शॅनवर मुंबईत यशस्वी उपचार करण्यात आले. स्टेमारेक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्सपर्ट डॉक्टर प्रदीप महाजन यांच्या नेतृत्वाखाली सेल बेस्ड थेरपीचा वापर करून या रुग्णाला आजारातून मुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले. स्टेम सेल थेरेपी इसका मतलब है मूल पेशी का इलाज, जिसमें मास्टर सेल बोलते हैं हमारे बॉडी के, जो बोन मैरो में होते हैं, हमारी चर्बी में होते हैं, हमारे ब्लड में होते हैं, हमारे दांत के कैनाल में होते हैं. ये सब यूज करके हम जिससे ट्रीटमेंट करेंगे उसको स्टेम सेल थेरेपी कहते हैं, हम ऑटोलॉगस स्टेम सेल थेरेपी बोलते हैं. अब शनान जो केनिया से आई है उसको पोलीमायोसाइटिस हो गया था, जो रेयर ऑटोइम्यून डिसीज है, जिसकी वजह से इसकी नसें जो स्नायु को मूवमेंट करने को होती है वो डैमेज हो गई होती है और स्नायु भी डैमेज हो गया रहता है. ये इन्फ्लेमेशन की वजह से डैमेज होता है. तो इसके लिए इस तरह की पेशी यूज की जाती है जो एंटी इन्फ्लेमेटरी हो, इम्यूनोमॉड्यूलेटरी हो और रिपेरेटिव हो. उसके साथ में इन पेशियों में का जो एनर्जी लेवल जो होता है माइटोकॉन्ड्रिया एटीपी कहा जाता है, जिसको हम पावर हाउस बोलेंगे, उसको रिपेयर करना बहुत जरूरी बनता है. तो उसके साथ में हमने उसका वो रिपेयर कर दिया और माइक्रो करंट्स, पेप्टाइड्स और ग्रोथ फैक्टर्स दिए, जिसकी वजह से उसकी आज पूरी रिकवरी हो चुकी है. कितने दिनों में हुई पूरा? ये सब होने में हमको करीब 1 महीना प्लस लग गया. अपने देश में इस तरह के कितने हॉस्पिटल्स अवेलेबल हैं जहाँ पे इस तरह की थेरेपी दी जाती है? मेरे
और डाटा के हिसाब से देखें तो इंडिया में एक भी नहीं है। ये एक स्टेमारिक्स है जहां पर ऐसे टेक्नोलॉजी, स्मार्ट टेक्नोलॉजी डेवलप होते हैं। इस तरह का पहला केस था या फिर और भी ऐसे केसेस आए थे यहाँ पर? ऐसे बहुत अलग अलग टाइप के ऑटोइम्यून डिजीज आते, पण इस तरह का जो इस कंडिशन का है वो पहला केस था। अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी निवडून आल्यानंतर प्रथमच अचलपूर शहरात भव्य जनता दरबाराचे आयोजन केले। या जनता दरबाराला मोठ्या प्रमाणात अचलपूर मतदारसंघातील जनतेची गर्दी पाहायला मिळाली आहे। शासकीय कामांचे जनता दरबारात आमदारांच्या उपस्थितीत निराकरण करण्यात आले। केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज सपत्नी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले। देण्याबाबत अनेक दवाखाने टाळाटाळ करतात रुग्णांना देण्यासाठी योजना, त्यासाठी काही कारवाई नाही हे बघा, आयुष्यमान कार्ड असेल किंवा आपल्या महाराष्ट्र सरकारचे महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल की याच्यामध्ये सर्व गोरगरीब जनतेला 5 लाखापर्यंतचे आरोग्य सुविधा त्या ठिकाणी मोफत दिल्या जातात। आताच पुन्हा एकदा केंद्र सरकारमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक अतिशय चांगला निर्णय घेतला की 70 वर्षांच्या वरचे जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी ॲडिशनल या 5 लाखाच्या व्यतिरिक्त आणखीन 5 लाख रुपयाच्या आरोग्य सुविधा त्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा पुरवल्या जाणार आहेत। आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे फडणवीस साहेब असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील किंवा त्या ज्याच्यामध्ये काम करणारे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी असो, आमची हीच भावना आहे की आपल्या देशातला कुठलाही गोरगरीब माणूस केवळ उपचाराला पैसे नाहीत किंवा वेळेत त्याच्यावर चांगले उपचार तो घेऊ शकला नाही म्हणून त्याला आपलं जीवन संपवावं लागलं असं होता कामा नये। सगळ्यांना संपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे, तो त्यांना मिळाला पाहिजे आणि निश्चितच यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून, आमच्या आयुष विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये योजना त्या ठिकाणी राबवल्या जात आहेत। आपल्या सगळ्या माध्यमांना माझी विनंती आहे की या योजनांची माहिती बऱ्याचदा लोकांपर्यंत वेळेवर जात नाही। आयुष्यमान कार्ड हॉस्पिटलमध्ये पेशंट गेल्यानंतर सुरुवात होती की आयुष्यमान कार्ड काढलं पाहिजे। मला वाटते ते जर आपण अगोदर, आपल्या इकडं म्हण आहे भूक नसावी पण शिदोरी असावी, आणि म्हणून आयुष्यमान कार्ड असेल, आरोग्याच्या योजना असतील, याच्या केल्या पाहिजेत। आणि निश्चित याच्यासाठी जे तुम्ही सांगितलं की रुग्णांना त्रास होतो त्याच्यासाठी सुद्धा वेबसाईट आहे, टोल फ्री नंबर आहेत आणि त्या ठिकाणी आपण आरोग्य दूतसुद्धा जे इन पॅनल हॉस्पिटल आहे तिथे आरोग्य दूत बसवलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन तक्रारी करू शकता, तात्काळ दखल घेतल्या जातं। अनेक हॉस्पिटलला आम्ही करोडो रुपयाचे दंड केलेले आहेत। अनेक हॉस्पिटल जे रुग्णांना त्रास देत होते त्यांना इन पॅनल केलेलं आहे, काही हॉस्पिटल आम्ही सस्पेंडसुद्धा केलेले आहे। पंढरपूरला 1000 हॉस्पिटलचं आरोग्याची व्यवस्था फारशी तशी म्हणाल तशी होत नाही, तर केंद्र सरकार याबाबत काय आपलं नवीन योजना आरोग्याच्या संदर्भामध्ये? हे बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी 42 वाऱ्या आषाढीच्या केलेल्या आहेत आणि मागच्या या 2-4 वर्षामध्ये सुद्धा मी इथे पाहिलं, आम्ही यात्रेमध्ये फिरतो। या ठिकाणी आपले माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, तुम्ही पाहिलं असेल, तुमच्या माध्यमातून सगळ्यांनी पाहिलं की अगदी शौचालयापासून साफसफाईच्या सगळ्या व्यवस्था मुख्यमंत्री या नात्यानं त्यांनी स्वतः यात्रेच्या अगोदर येऊन या ठिकाणी केलेलं आहे। आणि निश्चितच पुरातत्व विभाग असेल, कारण की आपल्या हेरिटेजमध्ये आपले सगळे मंदिरे येतात, आता काही कामं सुरू आहेत, आणखीनही बऱ्याचशा सुधारणा या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे, कारण की या ठिकाणी येणारा भक्तांचा वर्ग हा लाखोच्या संख्येनं या ठिकाणी येत असतो आणि म्हणून या ठिकाणी सुविधासुद्धा भक्तांसाठी तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे वाढवण्याची आवश्यकता आहे। निश्चितच केंद्र सरकारसुद्धा राज्याकडून जे प्रस्ताव येतील त्याला केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्य त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करू। आयुष्यमान कार्ड असून आपलं मराठीला प्राधान्य असलं पाहिजे, मराठी भाषेला प्राधान्य असलं पाहिजे। केंद्र सरकारच्या राजभाषा समितीवर मी 7 वर्ष काम केलेलं आहे। हे बघा, भाषा हे लोकांना जोडण्याचं साधन आहे। आपण मराठीचा अधिकार, मराठी महाराष्ट्रामध्ये बोलली पाहिजेत, वापरली पाहिजेत, त्याच्यामध्ये दुमत नाही, पण महाराष्ट्रातला माणूस जर दुसऱ्या राज्यामध्ये गेला आणि त्यानं जर म्हटलं की मी मराठीत बोली तर तो त्या ठिकाणी भाषेनं संवाद साधू शकणार आहे का? आज आपला देश असा आहे की आपल्या देशाला राष्ट्रभाषा नाही, पण हिंदी एक भाषा अशी आहे की जवळपास ती सर्वदूर साऊथमधले 1-2 राज्य जर सोडले तर सगळ्या राज्यांमध्ये हिंदी भाषा चालते आणि हिंदी भाषा हे लोकांना जोडण्याचं साधन आहे, हिंदी म्हटल्यापेक्षा कुठलीही भाषा। आणि म्हणून लोकांना जी भाषा कळेल तर आपण तिथे व्यवहार करू शकू। आज आपलं जग इतकं छोटं झालेलं आहे,
ट्रान्सपोर्टिंगचे साधनं एवढे वाढलेले आहेत की आज पंढरपुरातला माणूस उद्या दिल्लीत दिसू शकतो, उद्या बिहारच्या पाटणाला दिसू शकतो, लखनौला दिसू शकतो, राजस्थानमध्ये जाऊ शकतो. आणि महाराष्ट्रात मराठीचा आग्रह हा गोष्टीचं आमचं समर्थन आहे. पण देशामध्ये आपल्याला जर हे करायचं असेल तर हिंदीची माहिती असणं तेवढंच आवश्यक आहे. आता निश्चित तो राज्य सरकारचा विषय आहे. पण मलाही माहीत आहे की एकनाथराव शिंदे साहेबांनी पंढरपूरच्या यात्रेमध्ये आषाढीलाच ती घोषणा केली. त्यावेळेस मी सुद्धा पंढरपूरमध्ये होतो. निश्चित राज्य सरकार त्या बाबतीमध्ये योग्य ते पावलं उचलेल. केंद्र सरकारचा जर त्याच्यामध्ये काही भाग असेल तर आम्ही सुद्धा केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत राज्यांना आम्ही करतो. मुख्यमंत्री आरोग्य कक्षाने महाराष्ट्रात खूप चांगलं काम केलंय. केंद्राने जर आर्थिकदृष्ट्या त्या आरोग्य कक्षाला सहकार्य केलं तर अजून चांगलं काम होईल असं स्पष्ट त्यांनी. हे बघा, राज्याच्या केंद्राच्या योजना वेगळ्या आहेत. मुख्यमंत्री सहायता केंद्रानं निश्चितच एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनाखाली मंगेशजी चिवटे यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम मागच्या 2.5 वर्षामध्ये केलं. हजारो रुग्णांना करोडो रुपये त्या ठिकाणी मदत. आमच्या केंद्र सरकारचे सुद्धा PM रिलीफ फंड आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही 3-3, 4-4 लाखापर्यंतची मदत त्या ठिकाणी करतो. ज्या आरोग्य विभागाचा मी राज्यमंत्री आहे त्याच्यामध्ये एक रॅन नावाची एक योजना आहे, राष्ट्रीय योजना आहे की ज्याच्यामध्ये दुर्धर आजार जर असेल तर त्याला 50 लाख रुपयापर्यंत आम्ही मदत केंद्र सरकारकडून करतो. कॅन्सर वगैरे सारखे मोठे ऑपरेशन असतील, बॉन मेरोचे ऑपरेशन असतील, त्याला 15 लाखाची मदत केंद्र सरकार करतं. आणि दारिद्र्य रेषेखालचे कुटुंब असतील किंवा गरीब कुटुंब असतील ज्यांचं उत्पन्न 1.25 लाखाच्या आत आहे यांना 1.25 लाख रुपयापर्यंतची मदत केंद्र सरकारच्या वतीनं आम्ही डायरेक्ट केली असेल. त्याला बगल दिल्या जाते असं नाही की शेतकरी माफी देत असताना याच्या अगोदरही आपल्या सरकारनं 2 वेळा युती सरकारनं कर्जमाफी केलेली आहे, 2014 आणि 2019. आणि ती कर्जमाफी दिल्यानंतरही शेतकऱ्याच्या अनेक तक्रारी त्या ठिकाणी होत्या. आणि म्हणून अतिशय अभ्यासपूर्वक किंवा कोणाला दिली पाहिजेत, कोणते शेतकरी या समाज झाले पाहिजेत याच्यावर राज्य सरकार निश्चितपणानं विचार करत आहे. आणि ती राज्य सरकारची घोषणा असल्यामुळं राज्य सरकार निश्चित त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहील. धन्यवाद. आज आपण विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलेलं आहे, काय सांगणं देवाला लागेल? हे बघा, मी स्वतः ज्या कुटुंबातून येतो आमचं संपूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायाचं आहे. आणि या अगोदर या वर्षीपर्यंत माझ्या आषाढीच्या माझ्या वैयक्तिक 42 वाऱ्या आतापर्यंत झालेल्या आहेत. किमान वर्षातून 2-3 वेळा विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मी या ठिकाणी येत असतो. आजही आलो, अतिशय चांगल्या प्रकारचं दर्शन झालं. आणि नेहमीकरता विठ्ठल रुक्मिणींना मी हेच साकडं घातलेलं आहे की येणारं हे सगळं वर्ष आमच्या सगळ्या गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना, सर्वांना अतिशय चांगलं सुखा समाधानाचं आनंदाचं त्या ठिकाणी जावो. आणि निश्चितपणे आपल्या या महाराष्ट्रामध्ये सगळे सुखाने समाधानाने त्या ठिकाणी नांदो. महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूर